बातमी भंडाऱ्यातून भंडाऱ्याच्या तुमसरमध्ये सत्ताधारी अजित पवार गटानं खड्ड्यांविरोधात आंदोलन करत राज्य सरकारलाच घरचा आहेर दिलाय। नागपूर नंतरची सर्वात मोठी सराफा व्यापारपेठ असलेल्या भंडारा जिल्ह्यातील तुमसर शहरात मोठमोठे खड्डे पडले। विशेष म्हणजे हा मार्ग मध्य प्रदेशकडे जाणारा आंतरराज्यीय महामार्ग आहे। वारंवार तक्रार करूनही राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण किंवा नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्षच करत असल्यानं नागरिकांना अशा खड्ड्यांमधूनच मार्ग काढत जावं लागतंय। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे यांनी। वाढदिवस बघितलं, सेलिब्रेशन होताना अनेक दिग्गजांचे वाढदिवस मोठ्या उत्साहात मोठ्या जल्लोषात साजरा होत असताना बघितलं। मात्र आज तुमसरकरांनी वाढदिवस केलाय थेट फक्त गड्ड्याच्या, कारण की आपण बघू शकता की रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता असा प्रश्न तुमसरकरांच्या समोर उपस्थित होता। आणि ह्या वर्दळीच्या ठिकाणाने वर्दळीच्या ठिकाणी जर बघितलं असेल तर मोठमोठ्या खड्ड्यात किंवा महामार्गावरून जर बघितलं असेल तर मोठे हेवी ट्रक जात असेल त्याच्यात त्रास खऱ्या अर्थाने ते सामान्य माणसाला होते, तुमसरकरांना होते। आणि आपल्यासोबत ते बोलण्यासाठी ज्यांनी आंदोलन केलं असेल राष्ट्रवादी काँग्रेसचे इथे स्थानिक नेते आहेत विक्रमजी लांजेवार, काय सांगाल आज तुम्हाला काय अशी आंदोलन करण्याची वेळ आली? ते केक कापून खड्ड्यात काय सांगाल? मागे खूप दिवसापासून आपण शासनाला निवेदन दिलं, राखीच्या पावन पर्वतावर इथं खूप आपल्या तुमसर शहरात गर्दी होत असते। जाण्याचे मुख्य मार्ग आहे, मुख्य मार्गावर एवढे खड्डे पडलेले आहेत की दर दिवशी इथं 2 ते 3 अपघात होतात। त्याच्यामुळे आम्हाला असं सर्व सोसायटीवाल्यांकडून माहिती मिळाली का आपण काहीतरी केलं पाहिजे म्हणून हे अनोखा आपण आंदोलन उभारलेलं आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी त्याचे व्यवसाय काय माजी नगराध्यक्ष असलेले अभिषेक कार्यमुरत, अभिषेक काय सांगाल? मोठा त्रास तुमसरकरांना सहन करावा लागतंय, काय प्रशासनाला आपण आव्हान कराल, काय सांगाल? निश्चितच तुमसर शहर हा पूर्ण गड्ड्यायुक्त शहर झालेलं आहे। आज गावातले प्रमुख रस्ते असो किंवा गावातले लहान रस्ते असो, स्टेट BNCचंही गावाकडे लक्ष नाही आहे आणि नगरपालिका प्रशासनाचंही सुद्धा लक्ष नाही। कालच एक मुलगा अतुल कनोजे नावाच्या ह्या जैन मंदिर चौकात त्याचा अपघात झाला, अपघातामध्ये त्याला आपला पाय गमावा लागला। आता निश्चितच त्यांनी विचार करायला पाहिजे स्टेट BNCच्या लोकांनी का ह्या पद्धतीचे जर गड्डे मोठमोठाले गड्डे जर गावात होत असतील तर नागरिकांना त्रास सुद्धा सहन करावा